एकदा OPD मध्ये असताना मला एका व्यक्तीचा फोन आला होता. त्याला फार आनंदाची बातमी मला द्यायची होती आणि तो म्हणाला, "सर, माझा मुलगा पार्थ 10वीच्या परीक्षेमध्ये 78% गुण मिळवून उत्तीर्ण झाला." मला हे ऐकून एकदम आश्चर्य वाटलं, आनंद सुद्धा झाला. आणि नंतर मग मला पूर्ण स्टोरी आठवली, की एक दिवस मी माझे रुटीन 2 ऑपरेशन्स करून OPD वगैरे आटपून संध्याकाळी थोडं आपण रिलॅक्स झालं अशी भावना माझ्या मनात होती आणि सडनली एक ॲम्ब्युलन्स सायरन वाजवत आमच्या हॉस्पिटलमध्ये आली. आणि नंतर मी इमर्जन्सी रूममध्ये जाऊन पेशंट बघितल्यानंतर मला असं कळलं, की तो 14-15 वर्षाचा मुलगा, त्याच्या डोक्यावर मोठी जखम आहे आणि त्याला हेड इंजुरी झालेली आहे. आला त्यावेळेस तो एकदम बेशुद्ध होता. त्याचा श्वाससुद्धा व्यवस्थित चालत नव्हता. आम्ही इमर्जन्सीमध्ये त्याला ताबडतोब व्हेंटिलेटरवर घेतलं आणि प्रायमरी ट्रीटमेंट चालू केली. नंतर CT स्कॅन केल्यानंतर असं लक्षात आलं, की त्याच्या डाव्या बाजूच्या मेंदूमध्ये मोठी रक्ताची गाठ आहे आणि त्या गाठीमुळे त्याच्या मेंदूवर खूप प्रेशरसुद्धा आलेलं आहे आणि डावीकडला मेंदू उजवीकडे सरकलेला आहे. त्यामुळे त्याची कंडिशन खालावत जात होती. तर अशा वेळेस आम्ही इमर्जन्सीमध्ये ताबडतोब ऑपरेशन करण्याची तयारी केली आणि ॲनेस्थेटिस्ट आणि बाकीचा स्टाफ जो नेहमी इथे तत्पर असतो त्यांच्या सहकार्याने आम्ही रात्री ऑपरेशन केलं. आणि तो पेशंट 6 दिवस व्हेंटिलेटरवर होता. नंतर मग त्याच्या मेंदूला जास्ती सूज असल्यामुळे त्याच्या कवटीचा भाग काढून मी मांडीमध्ये ठेवला होता त्याच्या आणि मेंदूला जास्तीची जागा करून दिली. 6 दिवस तो व्हेंटिलेटरवर होता. नंतर मग हळूहळू त्याचं व्हेंटिलेटर कमी झालं. तो स्वतः श्वास घ्यायला लागला, डोळे उघडायला लागला आणि नंतर मग हळूहळू त्याचं रिहॅबिलिटेशन करून तो बऱ्यापैकी नॉर्मल झाला. नंतर 2 महिन्यानंतर त्याचा जो मांडीमध्ये ठेवलेला कवटीचा भाग होता तो सुद्धा आम्ही त्याच्या कवटीवर रिइम्प्लांट केला. आणि नंतर मग तो OPDमध्ये यायचा आणि त्या सर्व पिरियडनंतर त्यांनी 10वीचा अभ्यास केला. अभ्यास करून त्याला जे 78% मार्क्स मिळाले हे बघून मला फार आनंद आणि समाधान वाटलं. तर अशा प्रकारचे जर रिझल्ट आपल्याला मिळाले तर हे ऐकून आपल्या कामाचं, आपल्या श्रमाचं खरोखरच चीज झालं अशी भावना आपल्या मनामध्ये येतं. पण यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तो पेशंट ताबडतोब आपल्या हॉस्पिटलमध्ये आला आणि मी त्याची ताबडतोब सर्जरी करू शकलो. यामुळे त्याचा जीव वाचला आणि त्याला फार अपंगत्व आलं नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे एक जो गैरसमज आहे, की मेंदूचं ऑपरेशन झाल्यानंतर किंवा मेंदूला मार लागल्यानंतर पेशंटला अपंगत्व येतं, ते सुद्धा या पेशंटनी हा दावा खोडून काढला. त्यामुळे पेशंटला चांगली ट्रीटमेंट मिळाली, वेळेवर ट्रीटमेंट मिळाली तर आपण चांगले रिझल्ट देऊ शकतो. हा पूर्ण घटनाक्रम माझ्या डोळ्यासमोर आला जेव्हा मी त्याच्या वडिलांचा फोन ऐकला आणि त्यांना सुद्धा मी कॉंग्रॅच्युलेशन केलं. आणि नंतर मग तो पार्थ नावाचा मुलगा मला येऊन भेटला आणि त्याला बघून मला खरोखर समाधान वाटलं.